नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण आपल्या तासिकेमध्ये एका नवीन टॉपिकसह आज हजर झालेलो आहोत. या टॉपिकचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आपण आज पाहणार आहोत. काय दिलं आहे? We can easily notice the differences in the shape and height of the plants in our surroundings. It's easy to classify the plants on the basis of these observations. या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपण पाहत असतो. त्यामध्ये लहानातील लहान वनस्पती आपण पाहिलेली आहे, मोठ्यातली मोठी वनस्पती आपण पाहिलेली आहे. तेव्हा लहानातल्या लहान वनस्पतीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या वनस्पतीपर्यंत आपण सगळ्या वनस्पतींचं निरीक्षण केलेलं आहे, ऑब्झर्वेशन केलेलं आहे. ते पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की प्रत्येक वनस्पतीमध्ये काहीतरी डिफरन्स आपल्याला दिसून येतो, आढळून येतो. त्याच्या पानामध्ये असेल, त्याच्या खोडामध्ये असेल, त्याच्या आकारामध्ये असेल, त्याच्या उंचीवर असेल, या प्रकारचे त्याच्या रंगानुसार त्याच्यामध्ये आपल्याला काही फरक आढळून येणार. या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे फरक त्यामध्ये आढळून येणार आणि त्यावरून आपल्याला सहज त्याचा डिफरन्शिएट करता येतं. सुरुवातीचा टॉपिक आहे या ठिकाणी ट्रीज कशाला म्हटलेलं आहे. फर्स्ट क्लासिफिकेशन आपल्याला करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे प्लांटचे. मग कशा पद्धतीने करणार आहोत? तर ट्रीज म्हणजेच काय, आपण त्याला पूर्ण झाड ज्याला आपण म्हणतो ट्रीज म्हणजे झाडे. तर झाड कशाला म्हणू शकतो? What are the similarities between a mango, a banyan and tamarind tree? या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला की काय फरक तुम्हाला आढळतो बनियान ट्री मध्ये आणि मँगो ट्री मध्ये. दिसायला दुरून जर बघायला गेलं तर त्या प्रकारचाच एक प्रकार, शेप, साईज. जर समजा जास्त वर्षीचं आंब्याचं झाड असेल आणि वडाचं झाड असेल तर दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला लक्षात येईल दोघांचा जो काही खोडाचा भाग आहे तो रुंद झालेला असेल, जाडा झालेला असेल. त्याच्यानंतर फांद्या ज्या आहेत त्या विस्तीर्ण झालेल्या असतील आणि पानामध्ये जर फरक तर लांबट अशी आंब्याची पाने असतात आणि त्याची पानं थोडेसे पसरट आणि थोडे शॉर्ट टाईप असतात वडाची. तर या प्रकारे तुम्हाला फरक, वडाच्या झाडाला पारंब्या तुम्हाला दिसतील, आंब्याच्या झाडावर कदाचित अमरवेल तुम्हाला वर दिसेल, राहील किंवा नाही राहील ते त्याच्या कंडिशनवर अवलंबून आहे. परंतु ट्रीजमध्ये या बनियान ट्रीज आणि मँगो ट्रीचा समावेश होतो. एक्झाम्पल जर आपण घेतलं तर बनियान ट्री आणि मँगो ट्री आणि कंपॅरिझन केलं तर काय सिमिलरिटीज आहेत, काय डिफरन्स आहेत ते तुम्हाला आताच मी या ठिकाणी सांगितलं की पानामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल, परंतु दुरून त्याचा आकार जर बघितला तर आकारामध्ये जवळपास सारख्याच प्रमाणामध्ये तो दिसेल. सम प्लांट ग्रो टॉल. तर या ट्रीज मध्ये काय आहे की काही झाडे जी आहेत तर ते उंच वाढत असतात. देअर स्टेम ऑर ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग. आणि त्यांचा जो काही बुंदा आहे, झाडाचा जो बुंदा आहे तो आपण खोड म्हणू त्याला, तर तिथपासून ते फांद्यापर्यंतचा जो काही भाग आहे असा समान असा जातोय तो आणि खूप जाडा असतो. त्याला आपण जर कवटाळून बघितलं तर तो हातामध्ये येणार नाही, इतका असा जाडा असतो. आणि काही झाडे जी आहेत ती उंच आहेत, काही शॉर्ट असतात. They have the branches at some height above the ground. आणि त्यांच्या ज्या ब्रांचेस आहेत म्हणजे फांद्या आहेत झाडाच्या, त्या जमिनीच्या उंचीपासून, जमिनीच्या लेवल पासून आपण म्हणू त्याची, त्या फांद्यांची उंची खूप जास्त असते. म्हणजे ते आपल्या डोक्याला लागत नाही. आपल्याला त्या फांद्यांवर जर जायचं असेल तर आपल्याला बुंद्यापासून झाड चढत जावं लागेल आणि मग फांद्यावर आपल्याला जावं लागेल. They bear the flowers and fruit for many years. आणि या झाडांवर फुलं येतात. जसं आता आंब्याचा बहर म्हणतो आपण, आंब्याला काय येतो? बहर येतो. आणि बनियान ट्रीला सुद्धा छोटे छोटे फुले येतात आणि मग त्याचे ते त्या प्रकारे बोंडुळ्या ज्या आहेत त्या तयार होतात. तर आंब्याला येणारा बहर म्हणजेच काय आहे तर हा फुलांचा प्रकार आहे. आणि मग त्या फुलांचं कन्व्हर्शन जे आहे ते फ्रूटमध्ये होत असते. तर याला सुद्धा फ्रूट लागतात, छोटे छोटे फ्रूट असतात आणि असे मोठे फ्रूट्स असतात. हा सुद्धा एक डिफरन्स त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो. तर प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. आणि म्हणून या अशा जे वैशिष्ट्ये या ठिकाणी मी सांगितलेले आहेत अशा झाडांना ट्रीज म्हटलेलं आहे. ट्रीज
सायंटिफिक याच्यामध्ये ट्रीज म्हटलं दे आर टॉल बिग अँड पेरनियल दे लिव्ह फॉर द मेनी इयर्स. आता पेरनियल काय म्हटलेलं आहे, पेरिनियल काय म्हटलेलं आहे, पेरिनियलचा अर्थ होतो आहे की ते जास्त वर्षासाठी जास्त वर्षा पर्यंत जगतात, म्हणजे त्यांचं लाईफ स्पॅन जे आहे ते जास्त वर्षासाठी असते. जसं उदाहरणार्थ आपण घेतलं की मँगो ट्री, जेव्हा आपण छोटे होतो तेव्हा जर आपण समजा तेव्हा आपल्या आजोबांनी एखाद्या आंब्याचं झाड लावलं असेल आणि आपल्या हाईट एवढं जर समजा ते आंब्याचं झाड असेल, आजोबा गेले, त्याच्यानंतर आपल्या वडिलांची एक पिढी गेली, त्याच्यानंतर आता आपली पिढी, आता आपण इतके मोठे झालो तरी आंब्याचं झाड टिकून आहे, तरी आंब्याचं झाड टिकून आहे आणि आणखी अजून आपल्या 2-4 पिढ्या तो पाहिजे एवढं त्या आंब्याचं जे आहे वय असते. म्हणजे एक प्रकारे काय पेरिनियल आपण म्हणू, म्हणजे जास्तीत जास्त कालावधी करता जगणारं असं एक हे झाड आहे किंवा हा एक प्रकार आहे वृक्षांचा. What are the similarities between the hibiscus, oleander and lantana plants? Hibiscus, China rose, आपण त्याला म्हटलेलं आहे की यामध्ये जास्वंदाच्या झाडामध्ये आणि ओलँडर आणि लॅन्टाना जे प्लांट्स आहेत याच्यामध्ये काय तुम्हाला सिमिलॅरिटीज दिसतात आणि काय डिफरन्सेस दिसतात ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. हा एक होमवर्क आहे तुमच्यासाठी, तुम्हाला ते सांगायचं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे श्रब्स. आता श्रब्स म्हणजे काय, तर हा जो क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता हा त्याच प्रकार होता की श्रब्स मध्ये, तर यामध्ये हिबिस्कस, हिबिस्कस, ओलँडर, हिबिस्कस आणि ओलँडर या दोन वृक्षांचा या ठिकाणी समावेश होतोय. म्हणजे झुडपी वनस्पती, झुडप्या वनस्पतीमध्ये हिबिस्कस आणि ओलँडर या समावेश होतो. हे फुलझाडे आहेत. हिबिस्कस म्हणजे चायना रोज, चायना रोज म्हटलेलं आहे त्याला. ओलँडर या दोन फुलझाडांचं त्या ठिकाणी जे फुलझाडे असतात आपण बघितलेलं आहे की जसं जास्वंदाचं झाड आहे, आपण बघतो की तो कसं गुच्छ होतो, त्याच्या फांद्या अशा सरळ सरळ जातात आणि एक गुच्छ असा एक तयार होतो. जास्त उंच तो वाढत नाही आणि जास्त शॉर्ट सुद्धा राहत नाही, पण मात्र एक झुडपाप्रमाणे त्याचा एक आकार तयार होतो. तर अशा प्रकारे हिबिस्कस आणि ओलँडर ही जी काही उदाहरणे आहेत ते श्रब्स मध्ये आहेत. म्हणजे झुडपी वनस्पती, ही वृक्ष वनस्पती आहे, ही झुडपी वनस्पती आहे, यामध्ये याचा समावेश होतो आणि त्याच्यामधले सिमिलरिटीज आणि डिफरन्सेस तुम्हाला विचारलेले आहेत. त्यानंतर आहे थर्ड हर्ब. पण आपण सब विषय अगोदर पाहून घेऊ डिटेल मध्ये. Some plants grow close to the ground, they give out the branches and very close to the ground. काय म्हटलेलं आहे की काही झुडपी ज्या वनस्पती असतात त्यांची जी काही उंची आहे, त्यांची उंची जी आहे की ग्राउंड लेवल पासून हे अगदी कमी अंतरावर असते. म्हणजे सहज एक असं आपण जर बघितलं की आपण जसे आहोत आपल्या हाईट प्रमाणे त्यांची उंची असते आणि सहज आपण आपल्या हाताने ती फुलं तोडू शकतो, इतक्या उंचीवर त्यांच्या ब्रँचेस असतात. आणि दुसरा जो एक आहे दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज, ते उंचीमध्ये ट्रीज पेक्षा छोटे असतात, त्यांची हाईट कमी असते, शॉर्टर सुद्धा असतात त्यांचे आकार आणि लहान सुद्धा असतात. बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टेम. परंतु ज्याप्रमाणे जसं ट्रंक जे आहे ट्रीजची खूप हार्ड असते, तर या ठिकाणी जे स्टेम आहे श्रबचं ते खूप हार्ड आणि मजबूत स्ट्रॉंग असते, जाडी सुद्धा असते. द ओलँडर, हिबिस्कस, लॅन्टाना, कोरांटी अँड रोज आर श्रब्स दॅट मे ग्रो अप टू द 2 or 3 meters. यांची उंची जे सांगितलेली आहे की जमिनीच्या लेवल पासून 2 किंवा 3 मीटर पर्यंत यांची उंची असते आणि यांचा आकार हा झुडपासारखा असतो. आणि याच्यामध्ये जास्वंदाचं एक एक्झाम्पल घेतलं आपण, त्याच्यानंतर गुलाबाचा पण घेऊ शकतो की हे काय आहे की झुडपी वनस्पतीमध्ये यांचा समावेश केलेला आहे. दुसरे आहेत ओलँडर. आता मी या ठिकाणी जास्वंद आणि गुलाबाचे असं ते सांगितलं उदाहरण तुम्हाला, कारण की तुमच्या परिचयाचे आहे. ओलँडर जे आहे किंवा लॅन्टाना आहे, कोरांटी आहे, हे तुमच्यासाठी नवीन आहे. पण हे याच प्रकारची फुलझाडं आहेत आणि यांचा सुद्धा समावेश श्रब्स मध्ये केला जातोय. नेक्स्ट आहे व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन द फेनुग्रीक and a periwinkle plant. Fenugreek and periwinkle.
नेक्स्ट पॉइंट आहे आपला हर्ज. हर्ज ग्रोज 1 to 1.5 मीटर टॉल. हे त्यापेक्षा हर्ज म्हणजे काय की छोटी वनस्पती, आपण असं म्हणू की त्याची जी उंची आहे ग्राउंड लेवल पासून 1 मीटर ते 1.5 मीटर पर्यंत त्यांची उंची असते. सरफेस अतिशय स्मॉल असतात, छोट्या असतात या. The stems of herbs are green and quite flexible as compared to those of trees and bushes. जे काही झुडपी वनस्पती आहे किंवा ट्रीज आहेत यांच्यापेक्षा यांची जी काही स्टेम आहे ती फ्लेक्झिबल असते. म्हणजे जर समजा वारा आला तर वारा जर विरुद्ध दिशेने येत असेल तर त्याची जी काही पोझिशन आहे ती फांदी चेंज होईल आणि ती दुसऱ्या बाजूला वळेल. म्हणजे या प्रकारचे स्टेम जे आहे ते आपली पोझिशन चेंज करतोय. म्हणजे फ्लेक्झिबल असते, वारा येईल त्या दिशेला ते वळत असते. हर्ब may live for a few months or up to the 2 years. याचं जे लाईफ स्पॅन या ठिकाणी दिलेलं आहे की हे 2 महिन्यापासून ते जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत फक्त ही वनस्पती जिवंत असते आणि त्याच्यानंतर याचा कालावधी हा संपत असतो. या प्रकारे हर्बचं जे आहे वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे वाईन. हॅव यू सीन वाईन्स लाईक द पंपकिन, म्हणजे भोपळा. पंपकिन जो प्लांट्स आहे, द रेड रोड क्रीपर, कौली, वॉटरमेलॉन म्हणजे टरबूज, और दी ग्रेप वाईन म्हणजे द्राक्षे जे आहेत. वॉटरमेलन, ग्रेप वाईन. भोपळ्याची वेल तुम्ही पाहिलेली आहे, टरबूजची वेल तुम्ही पाहिलेली आहे, त्याच्यानंतर द्राक्षांची वेल बघितलेली आहे, त्याच्यानंतर तुम्ही काळवीची वेल जी आहे ती बघितलेली आहे. तर हे वाईन्स मध्ये येतात. म्हणजे वेलवर्गीय जे काही वृक्ष आहेत त्यामध्ये यांचा समावेश केलेला आहे. तर तुम्ही बघितलेला आहे. फ्रूट खूप मोठा आहे, पंपकिनचा भोपळा खूप मोठा होतो आणि त्याची वेल अगदी त्याचा बॅलन्स करू शकत नाही एवढं कमकुवत त्याची वेल असते, परंतु त्याला खूप मोठा फ्रूट लागतोय. वॉटरमेलन, टरबूज सुद्धा. हे सगळं काय आहे की ग्राउंडला लावलेलं असते आणि त्याची हाईट जी आहे ती अतिशय कमी असते. हायटेड नाही म्हटलं तरी चालेल, कारण ती वेल सुद्धा ग्राउंडवर पसरली जाते किंवा जवळपास एखादा कुंपण जर केलेलं असेल, समजा लाकडी कुंपण असेल किंवा तारांचं कुंपण असेल, त्यावर ही वेल अशी पसरवली जाते आणि ती फ्रूट जी आहे ती खाली त्या ग्राउंडला बॅलन्स म्हणजे ग्राउंडच्या लेवलला असते. आणि ग्रेप वाईन याच्याकरता एक स्टँडिंग एक मनोरा तयार केला जातो, मनोरे तयार केले जातात वेगवेगळ्या प्रकारचे आणि एक हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अरेंजमेंट करून मनोरे तयार करून त्यावर ही वेल ठेवली जाते आणि मग ते गुच्छ जे आहेत द्राक्षांचे गुच्छ ते खाली लोंबगडतात आणि त्या माध्यमातून या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. नाशिकला द्राक्षांचे मळे मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला या प्रकारचे आहे तर तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करू शकता आणि बघू शकता प्रत्यक्षात की कशा प्रकारे वाईनची रचना केलेली आहे. वाईनचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर. नेक्स्ट आहे, आता यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की some vines and vertical support of the growing while some others spread on the ground. Climbers like the money plant have the aerial roots. आता यामध्ये ग्रेप वाईनचं आपण बघितलं, व्हर्टिकल अरेंजमेंट आहे. पंपकिनची आहे ते ग्राउंड लेवललाच आहे पंपकिनची अरेंजमेंट. आणि त्यानंतर मनी प्लांट जो आहे, मनी प्लांट आपण म्हणतो, त्याची रचना कशा प्रकारे की त्याला एक सपोर्ट दिला जातो, एखाद्या दोरचा सपोर्ट देऊन किंवा एखाद्या तारेचा सपोर्ट देऊन त्याला ग्राउंड लेवल पासून बांधून त्याला असं जिथं आपल्याला ती वेल न्यायची आहे तिथपर्यंत तर ते दोराला गुंडाळत ती मनी प्लांटची वेल समोर जात असते. जस्ट लाईक अ स्प्रिंग. And have you seen the cucumber tendrils that look like a spring and of that use could they be touch the stem of any vines and what do you feel? आता तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे की जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या वेलवर्गीय वनस्पतींना तुम्ही हातात घेता किंवा त्यांना टच करता, त्यांना स्पर्श करता, तर त्यावेळेस तुम्ही काय फील करता
की तुम्हाला लक्षात येईल. पहिलाच मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की काय पहिल्यांदा की जसं भोपळा आहे खूप मोठा फ्रूट आहे आणि तुम्ही जेव्हा त्या भोपळ्याच्या वेलला पकडाल तर तुम्हाला एक फील होईल की वेल अगदीशी कमकुवत अतिशय वीक आहे, ती तुटू शकते, आपल्या हाताने सुद्धा तुटू शकते आणि त्या वेळेला इतका मोठा कसा काही एक फ्रूट लागलेला आहे. तर हे एक नॅचरली निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि वैशिष्ट्य सुद्धा आहे की या प्रकारचं फ्रूट सुद्धा लागू शकतो. आणि आता याचं जे काही लाईफ स्पॅन दिलेलं आहे त्या लाईफ स्पॅन वरून म्हणजे काही जे आहेत 2 ते 3 महिने त्याचा कालावधी असतो. तर काही वार्षिक आहेत, काही द्विवार्षिक आणि काही वर्षानुवर्षे टिकणारे झाडं सुद्धा आपण पाहिले आहेत, वनस्पती आपण पाहिल्या आहेत. तर जे फक्त वार्षिक आहेत, वर्षातून एकदा घेतलं जातं त्याचं उत्पादन, त्यांना काय म्हटलेलं आहे, ॲन्युअल्स म्हटलेलं आहे. वर्षातून एकदा ज्यांचं आपण उत्पादन घेतो त्यांना ॲन्युअल्स म्हटलेलं आहे. आणि 2 वर्षातून किंवा वर्षातून 2दा जर त्यांचं उत्पादन आपण घेतो तर अशा पद्धतीचं बायनियल्स त्यांना म्हटलेलं आहे आणि 2 वर्ष टिकणारे. आणि पेरिनियल्स म्हटलेलं आहे की जास्तीत जास्त कालावधीमध्ये त्याचा उपयोग आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की बनियान आणि मँगो ट्रीचे एक्झाम्पल आपण घेतले होते. The stem of the peepal is very flexible, soft and green, and it grows rapidly with the help of the support. तर ह्या वेलवर्गीय प्लांट्सला काय तर सपोर्टची आवश्यकता असते. तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट देता, हॉरिझॉन्टल सपोर्ट देता की व्हर्टिकल सपोर्ट देता ते तुमच्यावर डिपेंड आहे. परंतु तुम्हाला त्याचा जर समजा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला हे सपोर्ट देणं आवश्यक आहे. विदाउट सपोर्ट वी कांट प्रॉपरली स्टडी ऑफ द गिवन प्लांट. म्हणजे दिलेले जे काही आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे तर त्यांचा आपण व्यवस्थित अभ्यास करू शकत नाही. कारण त्यांच्या लिव्हच्या आहे किंवा त्यांची स्टेम्स आपल्याला बघायची आहे, त्याचे रूट्स रचना बघायची आहे किंवा त्या फ्रूटचा आकार बघायचा आहे आणि कशा पद्धतीने इव्होल्युशन त्याची होते, त्या फ्रूटची प्रोडक्शन कसं होतं आहे, तर हे सगळं आपल्याला बघण्याकरता आपल्याला पूर्णतः मोकळी अशी जागा हवी आहे बघण्याकरता. आणि म्हणून एक्झाम्पल या ठिकाणी सांगितलं मी या ग्रेप वाईनचं म्हणजे द्राक्षांचे. तर त्या प्रकारे तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करून तुम्ही या प्रकारे ग्रेप वाईनची एक रचना बघू शकता, प्रोडक्शन सिस्टम जे आहे ते कशा प्रकारे आहे. कॅन यू टेल फॉर हाऊ मेनी इयर्स डू क्रॉप्स लाईक बाजरा, व्हीट, कॉर्न, रॅडिश अँड मॅरीगोल्ड लिव्ह? कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का असं विचारलंय काय की हाऊ मेनी इयर्स डू क्रॉप्स लाईक म्हणजे किती वर्षापर्यंत तुम्ही अशा पद्धतीनं दिलेल्या समोरच्या वनस्पतीपैकी प्रत्येक वनस्पतीचं तुम्हाला लाईफ स्पॅन सांगायचं आहे. म्हणजे कोणती वनस्पती किती वर्ष तुम्हाला उत्पादन देऊ शकतोय. लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक जोआ द सनफ्लावर इज कंप्लीटेड इन 1 year. एका वर्षात कंप्लीट होणारे वनस्पती आहेत. ज्वारी जी आहे, सनफ्लावरचं उत्पादन आपण घेतो. दीज प्लांट्स आर कॉल्ड ॲज ॲन्युअल. एक वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा जर समजा आपण त्यांचं उत्पादन घेतोय किंवा वर्षातून म्हणजे पूर्ण कालावधी 1 वर्ष लागत असेल तर समजा उत्पादन म्हणजे ॲन्युअल जसं म्हटलेलं आहे. द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक द कॅरोट, बीटरूट इज ऑफ 2 years. कॅरेट आहे, बीटरूट आहे यांचा अगोदर लावणी केल्यानंतर त्यांना ते भरण्यासाठी कालावधी लागत असतो. जवळपास 2 वर्षाचा कालावधी बघून घ्या आणि म्हणून त्यांना बायनियल्स म्हटलेलं आहे. Shrubs like the hibiscus and oleander and trees like the mango and gulmohar live for the several years and bear flowers and fruit and they are called as perennials. आणि खूप वर्षाकरिता या प्रकारचं उत्पादन आपण घेतो. दरवर्षी उत्पादन घेत असतो. त्यांचं जसं फुलं झाडे आहेत त्या फुलझाडांचा उपयोग आपण दरवर्षी घेत असतो. जसं त्यानं जास्वंदाची फुलं असतील, सदाफुली असतील, वर्षानुवर्षे जी आहेत तर या प्रकारे आपण फुलं आपण घेत असतो. मँगो ट्री असेल तर त्या मँगो ट्रीच्या माध्यमातून आपण दरवर्षी आपल्याला मँगो आपल्याला मिळत असतात. फ्रूट म्हणजे खूप वर्षापर्यंत हे टिकत असतात. म्हणून यांना पेरिनियल्स म्हटले आहे. अकॉर्डिंग टू द पिरियड ऑफ देअर लाईफ सायकल अँड प्लांट्स आर क्लासिफाईड एज ॲन्युअल्स, बायनियल्स अँड पेरिनियल्स. आणि म्हणून यांच्या लाईफ सायकलवरून हे 3 प्रकार पडलेले आहेत. एक ॲन्युअल्स आहे, बायनियल्स आणि पेरिनियल्स. हे तुम्हाला सहज लक्षात येईल. तर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही वृक्ष असतील त्यांचा तुम्ही अभ्यास करा. उंच ट्रीजचा अभ्यास करा. श्रब काय झुडपी वनस्पतींची तुम्हाला नावं लिहून घ्यायची आहेत. हर्बची आहे, वाईनची आहेत. हे 4 प्रमुख असे प्रकार पडतात. तर याविषयी प्रत्येक याचे कमीत कमी 10 एक्झाम्पल लिहून तुम्हाला मला
दाखवायचे आहेत. तर हा होमवर्क आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला नक्कीच पूर्ण करायचा आहे.